नमस्कार, मी योगिता लोहार. मुक्काम पोस्ट ठाणेच्या गाथा माऊलींच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भेटायला आलो आहोत विद्या गायकवाड यांना, ज्या ब्युटिशियन आहेत. त्यांच्या आयुष्यातली गाथा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार विद्याताई. नमस्कार, मी विद्या गायकवाड. तर ताई, तू या क्षेत्राकडे कशी वळली? तुझ्या या क्षेत्राची सुरुवात कशी? ह्या क्षेत्राची सुरुवात मी ऍक्च्युली घर परिवार सांभाळण्यासाठी, मुलांचं शिक्षण करण्यासाठी आणि बऱ्याचशा जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पार करण्यासाठी मी हे क्षेत्र निवडलं. त्याआधी तर मी जॉबच करत होते, पण जॉबमध्ये तेवढं इन्कम मला झालं नाही. पण मला मुलांना सांभाळून आणि घर सांभाळून मला काहीतरी स्वतःचा बिझनेस करावा अशी इच्छा निर्माण झाली. आणि मग माझा ब्युटी क्षेत्रामध्ये म्हणजे आवड असल्यामुळे मी RCT म्हणून प्रशिक्षण संस्था आहे केंद्र सरकारची, त्याच्यातून मी प्रशिक्षण घेतलं. तिथे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी माझ्या करिअरला सुरुवात केली. तर ताई, तुझा हा जो 14 वर्षाचा अनुभव आहे तो आम्हाला थोडक्यात सांग ना. हा 14 वर्षाचा अनुभव ऍक्च्युली मी एक तर घरातून सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मी एक छोटासा गळा घेतला. तिथेही मला रिस्पॉन्स चांगला भेटला, माझं काम चांगलं असल्यामुळे. त्यानंतर मग मी माझं काम बघून मला एका सिरियलमध्ये, म्हणजे फुलपाखरू मराठी सिरियल्स आहे, त्याच्यामध्ये मला ॲज अ हेअर ड्रेसर म्हणून सुद्धा मी तिथे काम केलं. तिथेही माझा एक्सपिरियन्स खूप छान झाला. तिथलाही मराठी ॲक्ट्रेस बरोबर मला काम करून छान वाटलं. त्याच्यानंतर मला असं अजून वाटलं की अजून काहीतरी करता आलं पाहिजे. त्यानंतर मी अजून थोडा मोठा गळा घेऊन प्लस तिथे मी माझी अकॅडमी पण टाकली. माझी स्वतःची मेकअप स्टुडिओ अकॅडमी आहे, लावण्य मेकअप स्टुडिओ अकॅडमी आहे, लोकमान्य नगर इथे. एवढ्या छोट्या एरियामध्ये, स्लम एरियामध्ये, म्हणजे एक शून्यातून मी माझं विश्व निर्माण केलं. तिथेही कोणाचा फायनान्शियली सपोर्ट नसताना, फॅमिलीचा सपोर्ट नसताना स्वतः मी स्वतःच्या पायावर इथपर्यंत स्वतःला उभं केलंय. आणि प्लस माझी मुलगी ऋषिका गायकवाड, तिला सुद्धा मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट, तिच्या करिअरला तिने सुरुवात केली माझ्याकडे बघूनच की मम्मी करू शकते तर मीही करू शकते. आणि आज ज्या RCT मधून मी शिकले तिथेच मी ॲज अ गव्हर्नमेंट ट्रेनर म्हणून मी तिथे प्रशिक्षण द्यायचे. ताई, तू मागाशी बोललीस की तुझी मुलगी पण तुझ्यासोबत या करिअरमध्ये आहे. तर तिची या करिअरमध्ये येण्याची सुरुवात कशी झाली? ती या गोष्टीकडे कशी वळली? ती माझ्याबरोबर काम करायला लागल्यापासून तिलाही असं वाटलं की ती या क्षेत्रामध्ये करू शकते. मग आम्ही तिला ॲज अ मेकअप आर्टिस्ट, इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट प्लस नेल आर्टिस्ट तिने प्रशिक्षण घेतलंय मोठ्या अकॅडमीमधून. आणि स्वतःचं करिअर पण तिने तसं स्टार्ट केलं आहे. आज ती मोठे मोठे सेमिनार्स घेते. एका टायमाला ती 100 ते 150 स्टुडंटला टीचिंग करते. प्लस स्वतः सलून चालवते, मेकअप करते, मॉडेल्स मेकअप करते, ब्रायडल करते. आणि आज ती माझ्या बरोबरीला उभी आहे. ह्याचा मला खूप अभिमान आहे. ताई, तू येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार? येणाऱ्या पिढीला मी हा संदेश देईन की परिस्थिती कशीही असू दे, तुम्ही पुढे चालत राहा, शिकत राहा आणि थांबू नका. हळूहळू का असेना स्वतःची प्रगती करत चला आणि स्वतःचा मार्ग काढत चला. जशी मी मेहनत केली तसं मला पाहून माझ्या मुलीनेही मेहनत घेतली आहे आणि आम्ही पुढे गेलो आहे. तसं तुम्हीही पुढे जावा, मेहनत घ्या, शिका आणि कुठेच थांबू नका. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपलं अस्तित्व निर्माण करत आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. अशा महिला. तर ताई, महिला दिन विशेष म्हणून तू महिलांना कशा शुभेच्छा देणार? माझ्याकडून आणि माझ्या लावण्य मेकअप स्टुडिओच्या पूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हा
सर्व महिलांना एकच सांगते आहे की तुमच्या स्वप्नांना नवे आकाश लाभ. माझ्याकडून आणि माझ्या लावण्य मेकअप स्टुडिओच्या पूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.